राज्यात सुरू असलेल्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर पक्षाची पुढील रणनीती ठरवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आज नवी दिल्लीत दाखल झाले असून त्यांच्यासोबत पक्षाच्या कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे देखील आहेत. शरद पवार यांनी पुढील रणनीती ठरवण्यासाठी आज दुपारी नवी दिल्लीत पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक बोलावली असून या बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे. मात्र ही बैठक अवैध असल्याचा दावा अजित पवार यांनी केला आहे. या संदर्भात एक पत्रक जारी करण्यात आलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे बहुसंख्य आमदार तसंच संघटनात्मक पदांवरचे सदस्य यांनी अजित पवार यांची 30 जून 2023 रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवड केली आहे, असं या पत्रकामध्ये म्हटलं आहे. तसंच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नेमका कुणाचा या संदर्भातली याचिका आता भारतीय निवडणूक आयोगाकडे दाखल असल्यानं कोणालाही राष्ट्रीय कार्यकारिणी पदाधिकारी, प्रांताध्यक्ष यांची बैठक बोलावण्याचा अधिकार नाही, असंही या पत्रकामध्ये म्हटलं आहे. दरम्यान महाराष्ट्र काँग्रेसच्या कोअर कमिटीची बैठक आज मुंबईत सुरू आहे. विरोधी पक्षनेत्यांची निवड, राज्यातली सध्याची राजकीय परिस्थिती आणि आगामी लोकसभा निवडणूक या मुद्द्यांवर बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे.